नहीं लेने दूंगा, न दहेज दूंगा और न दहेज एक्सेप्ट करूंगी। ये मेरा संकल्प है और ये स्थायी रूप से निर्धारित रहेगा। ही शपथ साधीसुधी नाहीये, ही शपथ आहे अन्यायाविरोधाची। एबीपी माझाने सुरू केलेल्या हुंडा देणार नाही आणि हुंडा घेणार नाही या मोहिमेचं तीव्र पडसाद सगळीकडेच उमटताना दिसतायत। त्याचंच हे शिर्डीतलं उदाहरण। शिर्डीमध्ये पार पडलेल्या विराट कन्या कौशल्य शिबिराची ही दृश्य। तब्बल 3500 तरुणी आणि त्यांच्या पालकांनी ना दहेज लेंगे ना देंगेची शपथ घेतली आहे। तो जो दहेज के लिए जबरदस्ती दबाव डालते हैं उन पेरेंट्स के ऊपर भी दबाव आएगा और अगर ये से लाखों करोड़ों लड़कियां उभर के आ गई तो देखते देखते दहेज की प्रथा परंपरा नष्ट हो जाएगी। हुंडा द्यायलाच नको खरं तर, पण आपल्या समाजात आहे ती प्रथा। पण मुलगी स्वतः सगळं सोडून येते आणि ती स्वतःच पैसे देते म्हणजे ते चुकीचं आहे, ते नाही करायला पाहिजे। या शिबिरात मुलींना फक्त हुंडाबंदी विरोधातच मार्गदर्शन करण्यात आलं नाहीये, तर मुलींना निडर, स्वावलंबी तसंच स्वतःवर आणि दुसऱ्या स्त्रीवर होणारे अत्याचार रोखण्यासाठीचे धडे सुद्धा देण्यात आलेत। आज आम्ही अशी शपथ घेतली आहे की आमची जो हुंडा प्रथा आहे व ज्याही अनिष्ट प्रथा आहेत त्यांच्या सगळ्यांचा आम्ही मनापासून विरोध करू आणि जर का आमच्या बहिणींची, आमच्या आईंची जर का कोणी काही छेडखानी करत असेल, कोणाला त्रास होत असेल तर आम्ही सर्व सोबत येऊन त्या नारीला आम्ही पाठिंबा देऊ आणि तिला जर का काही त्रास होत असेल तर तो त्रास आम्हा सर्वांचा समजून त्या त्रासाशी आम्ही विरोध करू। हुंड्यासारखी राक्षसी प्रथा बंद होण्यासाठी फक्त प्रतिज्ञेची गरज नाहीये, तर राक्षसी प्रथेशी लढण्याची गरज आहे। शिर्डीहून नितीन ओझासह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।